नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नोकरी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। तर हे पहा मित्रांनो, 2 दिवसापूर्वी आपल्या चॅनलवर एओसी भरतीचा व्हिडिओ अपलोड झालेला आहे। तर त्यात मी तुम्हाला एओसी भरतीचे शैक्षणिक पात्र कोणते, वयाची मर्यादा कोणती, नोकरीचे ठिकाण कोणते आहे, हे सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत। जर कोणी व्हिडिओ पाहिला नसेल तर मागचा व्हिडिओ पहा एओसीचा। आता या भरतीमध्ये आपण बऱ्याच मुलांना प्रश्न पडलेत मित्रांनो, एओसीचा मी फॉर्म भरला तर माझं ॲडमिट कार्ड येईल की नाही, माझं फिजिकल कसं आहे, काय प्रोसेस आहे, संपूर्ण डिटेल्स माहिती आपण व्हिडिओ जाणून घेऊ मित्रांनो। हे बघा लोगो आहे मित्रांनो, हे बघा जाणून घ्या सिलेक्टेड विद्यार्थ्यांकडून सर्व प्रश्नांची उत्तरे। तर हे पहा मित्रांनो, 2023ला जी एओसीची भरती झाली ती भरती मी स्वतः दिलेली आहे। त्यामुळे फिजिकल कसं होतं हे मी मित्रांनो फिजिकल पास आहे। तुम्हाला आता मी जेव्हा रिटर्नचा व्हिडिओ टाकेल त्यावेळेस फिजिकल पासचा लोगो आणि कॉल लेटर पण टाकेल मित्रांनो, पण मी स्वतः वैयक्तिकरित्या फिजिकल दिलेला आहे। त्यामुळे मला सर्व एकदम डिटेल्स माहिती समजतं। मला माझ्याकडे जी माहिती आहे मी तुम्हाला शेअर करतो मित्रांनो। तर बघा किती पर्सेंटेज ॲडमिट कार्ड येणार मित्रांनो विद्यार्थ्यांची, तुम्हाला 10वीला किती पर्सेंटेज असतं तुमची ॲडमिट कार्ड येणार आणि मागच्या वेळेस किती पर्सेंटेज होते तेव्हा कसं आलं ते मी सगळं सांगेन। तर उंची किती लागणार मित्रांनो, आता फिजिकल कसं होतं बघा, ट्रेनिंग आपण ज्या सेंटरला फिजिकल जातात कसं फिजिकल होतं, परत रनिंग कशा प्रकारे होते, तर वन टाईम किती मुलांना पळवलं जातं वा टी ए वगैरे भरतीसारखं आर्मी भरतीसारखं एकदम 300 ट्रूप सोडला जातो का, 100चा ट्रूप सोडला जातो का, सर्व माहिती तुम्हाला सांगतो। पूर्ण फिजिकलची प्रोसेस मित्रांनो आत घेण्यापासून तर तुम्ही बाहेर पडण्यापर्यंत एकदम मित्रांनो सर्व एकदम डिटेल्समध्ये आपण जाणून घेऊ मित्रांनो। हे पहा मित्रांनो, तुम्हाला दाखवतो मी माझं ॲडमिट कार्ड मित्रांनो, ॲडमिट कार्ड आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्स रिक्रुटमेंट फॉर। आता तारीख पहा, तळेगाव दाभाडे माझं एक्झाम सेंटर मित्रांनो, तळेगाव दाभाडे पुणे महाराष्ट्र। माझं डेट आणि टाईम ऑफ रिपोर्ट होता 25 एप्रिलला मित्रांनो, माझं फिजिकल होतं आणि माझा रिपोर्ट होता सकाळी 5 वाजता मित्रांनो। आणि पोस्ट अप्लाय फॉर मी ट्रेड्समॅन मेट्स यासाठी ट्रेड्समॅन या पदासाठी मित्रांनो मी अप्लाय केलेलं। तर आता मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, सर्वप्रथम किती टक्क्यावर तुमचं ॲडमिट कार्ड येणार सर्वात महत्त्वाची गोष्ट। तर मित्रांनो मी 2023चं कंपॅरिझन सांगतो तुम्हाला। मला 10वीला 89% असल्यामुळं माझं मित्रांनो 89% ॲडमिट कार्ड आलेलं होतं। एक माझा मित्र होता मित्रांनो, त्याला 75% होते, त्याचंसुद्धा ॲडमिट कार्ड आलं होतं। म्हणजे सरासरी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना 70+ मार्क आहेत 2023च्या भरतीला चालतं, तर ज्या विद्यार्थ्यांना 70+ मार्क आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांची ॲडमिट कार्ड आली होती मित्रांनो। ज्या विद्यार्थ्यांना ट्रेड्समॅन मॅट आणि बाकीची पदं आहेत मित्रांनो तर 70+ मार्क सर्वांचे आले ते। आता मी तुम्हाला JR त्यांनी काय दिलेली माहिती मी तुम्हाला ती सांगतो बघा। प्राप्त झालेल्या अर्जांच्या संख्येवर अवलंबून पदांसाठी विहित किमान शैक्षणिक पात्रतेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे चाचणीसाठी उमेदवारी संख्या प्रणाली आधारित शॉर्टलिस्टिंग प्रक्रियेद्वारे मर्यादित केली जाईल। मी त्यांनी मित्रांनो थोडक्यात सांगितले जेवढे त्यांना अर्ज प्राप्त होतील मित्रांनो तर त्यात तुम्हाला मित्रांनो ते शॉर्टलिस्ट करणार आहेत। ती कसं करणार आहे बघा। अशा कटऑफसाठी मटेरियल असिस्टंट, टेली ऑपरेटर ग्रेड 2 आणि MTS राखल्या जाणाऱ्या प्रत्येक श्रेणीसाठी किमान गुणोत्तर म्हणजे रिक्त पदांची संख्या विरुद्ध प्रवेश पत्रांची संख्या 1:50 प्रति पोस्ट असेल मित्रांनो। तर म्हणजे 1:50 प्रति पोस्ट असेल मित्रांनो। किती काय करणार, जर त्यांच्या एकूण रिक्त जागा किती आहेत आणि एकूण फॉर्म किती आलेत त्याच्या 1/50 मित्रांनो ती घेणार आहेत, म्हणजे 1/50। पुढं बा कनिष्ठ कार्यालय सहाय्यक JOA व सिव्हिल मोटर ड्रायव्हर OG, सुतार आणि जॉयनर, पेंटर आणि डेकोरेटर, फायरमॅन, ट्रेड्समॅन मेट यासारख्या लेखी परीक्षेपूर्वी कौशल्य आणि शारीरिक सहनशक्ती चाचणी निर्धारित केलेल्या पदांच्या बाबतीत 1चे प्रमाण प्रत्येकसाठी प्रति 75 पोस्ट घेतले जाते मित्रांनो। 1:75 मध्ये आपल्या ट्रेडमॅनची बाकीची पदे आहेत त्यासाठी घेतली जाणार आहे मित्रांनो। आणि मी तुम्हाला आधी जी सांगितली ती 1/50 आणि 1/75 जे एकूण त्या रिक्त संख्या किती आहे आणि एकूण मित्रांनो अर्ज किती आलेले आहे त्यानुसार 1/75 हे शॉर्टलिस्ट करणार आहेत मित्रांनो। तर आपल्या टक्केवारी एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे मित्रांनो बघा। उमेदवारी संपूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ऑनलाईन अर्ज करताना त्यांचा मोबाईल आणि वैध ईमेल ID सक्रिय ठेवण्यास सल्ला दिला जातो, कारण महत्त्वाचे संदेश ईमेल SMS द्वारे पाठवले जातील जे वाचले गेले आहेत असे मानले जाईल उमेदवाराकडून। थोडक्यात मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरणारे सर्वात अति महत्त्वाची गोष्ट मित्रांनो तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID। कारण मित्रांनो ज्यावेळेस तुम्हाला कॉल लेटर येणार आहे तुमच्या मित्रांनो मोबाईलवर आणि ईमेलवर येणार आहे
जे ॲडमिट कार्ड मित्रांनो फिजिकलसाठी ॲडमिट कार्ड पण ईमेलवर येईल आणि लेखी परीक्षेला तुम्ही कॉल लेटर पण मित्रांनो ह्याच्यावर येणार ईमेलवर. त्यामुळे तुम्ही जर सायबर कॅफेत फॉर्म भरत असाल किंवा मित्रांनो तुमच्या मोबाईलमधून फॉर्म भरत असाल, सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही ईमेल आय डी आणि मोबाईल चेक करा मित्रांनो. जर ईमेल आय डी आणि मोबाईलमध्ये जर तुमचे जर चूक झाली तर मित्रांनो कोणत्याही प्रकारचा तुमचा लेटर येणार नाही, तुम्ही फॉर्म भरून कोणताही उपयोग होणार नाही मित्रांनो. ही सर्वात काळजीपूर्वक गोष्ट आहे मित्रांनो. एकदम तुम्ही ईमेल आय डी आणि मोबाईलवर निष्काळजीपणा करू नका. आता जर ज्या विद्यार्थ्यांना माहीत नाही मोबाईलवर फॉर्म कसा भरायचा तर आपल्याला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. तर याचा एक नवीन व्हिडिओ घेतला जाईल की बाबा हा एवढा फॉर्म आहे, हे आपल्या तुम्ही मोबाईलपासून स्टार्टिंगपासून शेवट प्रिंटपर्यंत संपूर्ण मी तुम्हाला डिटेल्स सांगेन मित्रांनो आपल्या. आणि फॉर्म एवढा हा फॉर्म मी स्वतः मोबाईलवर फॉर्म भरला होता, तर मी तो तुम्हाला सांगेल मोबाईलवर फॉर्म कसा भरायचा. आपल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, आपण त्याच्यावर एक व्हिडिओ घेऊ मित्रांनो. सर्वात महत्त्वाचं फिजिकलची संपूर्ण प्रोसेस. आता मी पुढे तुम्हाला डिटेल्स सांगितलं कसे असते, पण मी सांगतो कसं होतं. तर मित्रांनो तुम्ही जर तुमच्या सोयीनुसार एक दिवस आधी ट्रेनिंग सेंटरला गेला, जेव्हा मी 2023चा माझा अनुभव सांगतो मित्रांनो. तर मी 2023ला एक दिवस आधीच गेलो, मी एक रात्र तिथं. त्यानंतर 4:30 मित्रांनो लाईन चालू झाल्या. 4:30 आम्हाला आत घ्यायला चालू केलं. तर सर्वात पत्राच्या मित्रांनो जो बाहेर डॉक्युमेंट चेक होतं, थोडक्यात आधार कार्ड तुम्ही सगळं डॉक्युमेंट घेऊन जा मित्रांनो, कारण जेव्हा फिजिकल कंप्लीट होतं तेव्हा डॉक्युमेंटेशन होतं, सगळं डॉक्युमेंट घेऊन जा सोबत. तर मित्रांनो स्टार्टिंगला फक्त आधार कार्ड आणि ॲडमिट कार्ड चेक केलं जातं, त्यानंतर आत नेलं जातं मित्रांनो. त्यानंतर तुमचं जर बॅग वगैरे आतमध्ये जमा केल्या जातात. त्यानंतर मित्रांनो 4 चालू होतील आणि नंतर असे ग्रुप पाडले जातात. फार ते मुलांना 50 विद्यार्थ्यांचे ग्रुप केले जातात, असं काय नाही, 50 विद्यार्थ्यांचे ग्रुप केले जातात मित्रांनो. त्यानंतर ग्रुप पाडतात 50 विद्यार्थ्यांची. त्यानंतर आम्हाला ट्रकमध्ये करून ते एक आपलं डांबरीवरच होतं. मी तळेगाव दाभाड्याचं सांगतो मित्रांनो माझं. तर आम्हाला तिथून गाडीत बसून एका 1.5 किलोमीटर लांब नेलं, तिथनं आम्हाला सोडलं मित्रांनो रनिंगसाठी. तर असं काय नाही, प्रॉपर टायमिंग दिलं झालं मित्रांनो. तर पुढं आपल्याला एक गायडन्स करायला त्यांची गाडी असती, एक 6-6:30 दरम्यान आमचं रनिंग चालू झालं ती. तर तिथनं आमचं पूर्ण मित्रांनो ज्यांना टायमिंग दिला तोपर्यंत आलं. त्यानंतर आमचं जीप मित्रांनो पास झाली, त्यांना तिकडं ते एका साईडला घेतलं आणि जी फेल झाली त्यांना एक्झिट करून दिलं. नंतर मित्रांनो आमचं झालं वजन उचलणे. मी ट्रेडमिल्स मेटसाठी होतो, त्यानंतर आम्हाला वजन उचलायचं मित्रांनो. एकदम प्रॉपर टायमिंग झालं आणि एकदम मित्रांनो म्हणजे एवढं पण काय नाही, ते आपल्याला मदत केली जाते, एकदम पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मित्रांनो. तर वजन उचलायचं झालं आणि वजन उचलल्यानंतर त्यानंतर मित्रांनो आमचं डॉक्युमेंटेशन झालं. तर आता मी ही प्रोसेस फिजिकल कसं काय तुम्हाला सांगतो. ही आता झाली संपूर्ण माहिती, म्हणजे व्हर्बल माहिती आमचं कसं झालं. तर तुम्हाला मी ऑफिशियल म्हणजे किती किलोमीटर रनिंग आहे कसं काय संपूर्ण माहिती सांगतो. तर पहिलं पद क्रमांक ट्रेड्समॅन मेट, या मी स्वतः होतो मित्रांनो, त्याच्यात थोडक्यात माहिती सांगतो तुम्हाला. 3 मित्रांनो फिजिकल एंड्युरन्स टेस्ट 1.5 रन्स इन 6 मिनिटात मित्रांनो. 1500 मीटर तुम्हाला फक्त 6 मिनिटात मारायचे. कॅरिंग वेट 50 kg टू डिस्टन्स 200 मीटर इन 100 सेकंद मित्रांनो. 50 किलोची गोण असते तिथं, तर तुम्ही 200 मीटर अंतर तुम्हाला 100 सेकंद मारायचं. एकदम इझी होते मित्रांनो. स्टार्टिंगला तुम्ही आपल्या घरी पण प्रॅक्टिस करा. 50 किलो मित्रांनो आरामशीर उचललं जातं आणि मित्रांनो 200 मीटर अंतर 100च्या आतमध्येच कवर होऊन जातं मित्रांनो. एकदम उचलायचं, फक्त गडबड करायचं नाही मित्रांनो. उचलायचे आणि कवर तुम्हाला 2-3 चान्स दिले जातात मित्रांनो. म्हणजे 100 सेकंद आले तरी जमतं, काय विषय नाही एवढा. पण मित्रांनो तुम्ही 100 आता प्रत्येक सेंटरवर डिपेंड असतं. आमचं सेंटर चांगलं होतं त्यामुळे आम्हाला थोडा 10-20 सेकंद जास्त काय बोलत नव्हते मित्रांनो. पण तुम्ही काय करा 100च्या आतच ठेवा, कारण त्यावेळेस पोस्ट पण कमी आहेत मित्रांनो. आणि ज्यावेळेस फी नसल्यामुळं बहुतांश मित्र ॲप्लाय करणार आहेत. सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, तर तुम्ही ते 100 सेकंदात पूर्ण करायचं. समज मित्रांनो 1500 मीटर 6 मिनिटात इजी होऊन जातं मित्रांनो. आणि मित्रांनो 50 किलोची एक गोण असती, ती तुम्हाला 200 मीटर डिस्टन्स ते 100 सेकंदात पूर्ण करायचे. आणि आता बघा त्यात जर तुम्ही बिलो म्हणजे 40 वर्षाचं कमी असेल तर 1.5 किलोमीटर 7 मिनिटं 11 सेकंदात आणि 50 किलो मित्रांनो 2 मिनिटात. जर 40 ते 45 वयोगटात असाल तर एक्सर्मिशनसाठी मित्रांनो एक्सर्मिशनचा कोटा एक मित्रांनो. आता जर तुम्ही हे पाहून घ्या मित्रांनो, आपलं एक्सर्मिशनचं मी पूर्ण दिलेलं आहे, तुम्ही वाचून घ्या मित्रांनो. ट्रेड्समॅनचं सर्व सांगितलं. आता आपण फायरमॅनचं बघून की कशी प्रोसेस आहे. हे पण मित्रांनो फिजिकल मेजरमेंट कॉल पे हाईट विदाऊट शूज मित्रांनो. तुमची हाईट 165 सेंटीमीटर असली पाहिजे. कन्सेशन ऑफ विल बी अलाउड फॉर मेंबर्स ऑफ ST कॅटेगरी. जे मित्रांनो ST कॅटेगरीमध्ये विद्यार्थी असतील त्यांना 2.5 सेंटीमीटर सूट दिली जाईल. चेस्ट न फुगवता मित्रांनो 81.5 सेंटीमीटर भरली पाहिजे आणि फुगून तुमची 85 सेंटीमीटर भरली पाहिजे. आणि वेट तुमचं मित्रांनो 50 किलो असलं पाहिजे फायरमॅन पदासाठी.
हे पहा आता फिजिकल इंटू टेस्ट म्हणजे PST कशी होती मित्रांनो, पाहू आपण. 1.6 किलोमीटर रन मित्रांनो, 1600 मीटर रन होणार तुमचं. कॅन्डिडेट्स बघा मित्रांनो 6 मिनटात 1600 मारायचं तुम्हाला म्हणजे विद्यार्थ्यांसाठी. आणि मित्रांनो मुलींसाठी मित्रांनो 8 मिनटं 26 सेकंदात 1600 मीटर मारायचं तुम्हाला. जर तुम्ही मित्रांनो एक सर्व्हिसमॅन असाल तर 40 वर्षापेक्षा जास्त असाल तर 7 मिनटं 11 सेकंद, 40 ते 45 पर्यंत असाल म्हणजे तर 7 मिनटं 48 सेकंद, आणि 45 वर्षाच्या पेक्षा जास्त असाल तर मित्रांनो 9 मिनटं 22 सेकंद. त्यानंतर सेकंड बघा मित्रांनो, कॅरिंग अ पर्सन ऑफ 63 kg टू डिस्टन्स ऑफ 183 मीटर विदिन 90 सेकंड्स. मित्रांनो तुम्हाला 63.5 kg तुम्हाला वेट उचलायचं आहे मित्रांनो. ते 183 मीटर असणार आहे आणि ते तुम्हाला 96 सेकंडमध्ये कंप्लीट करायचे. क्लिअरिंग 2.7 मीटर्स विथ डिच लँडिंग ऑन बोथ फीट. लॉंग जंप असणार मित्रांनो 2.7 मीटरची, आणि मित्रांनो एक रोप असणार आहे मित्रांनो 3 मीटरची. मित्रांनो तुम्हाला एक रोप चढायची. रोप तर मित्रांनो तुम्ही हात आणि पाय पण यूज करू शकता. मात्र मित्रांनो म्हणजे एक तो रोप 3 मीटरची रोप आहे मित्रांनो. सर्व मित्रांनो तुम्हाला 1600 मीटर मारायचे 6 मिनटात. सेकंड क्रायटेरिया मित्रांनो 63 किलोचं एक वजन तुम्हाला उतरायचे. ते डिस्टन्स असणार 183 मीटर, ते तुम्हाला 96 सेकंदात कंप्लीट करायचे. आणि तिसरी असणार मित्रांनो तुमची होणार लॉंग जंप होणार मित्रांनो 2.7 मीटरची. आणि चौथं होणार मित्रांनो तुमचं रोप होणार 3 मीटरचं रोप असणार मित्रांनो. 3 मीटरचं रोप तुम्हाला चढायचे मित्रांनो. हे झालं मित्रांनो फायरमॅनचा क्रायटेरिया. तर आता मी तुम्हाला मित्रांनो सांगितलं ट्रेड्समॅनचा स्वतः माझा अनुभव आहे मित्रांनो. ट्रेड्समॅनला मी फॉर्म भरला होता. ट्रेड्समॅनचं सगळं वैयक्तिक सांगितलं. फायरमॅनचं मी तुम्हाला ऑफिशियल GR मधली माहिती सांगितली मित्रांनो. आणि त्यानंतर मित्रांनो आता मित्रांनो हे बघा, मी तुम्हाला फिजिकलची एकदम अतोनात माहिती सांगितली व तिथं कसं होतं, कोणत्या होतं. माझं तळेगाव दाभाडे ट्रेनिंग सेंटर, तळेगाव दाभाडे व्यवस्थित सेंटर आहे मित्रांनो. तिथं माझं फिजिकल होतं. आणि तळेगाव धागलाच मित्रांनो माझी लेखी पण झाली. तर मित्रांनो आता तर मी आता एवसीचा आपल्या व्हिडिओ तुम्ही चांगला रिस्पॉन्स द्या एवसी. त्यानंतर तुम्ही कमेंट करा मित्रांनो आपल्या रिटर्नचा आणि एवसीचा मोबाईलवर फॉर्म कसा भरायचा, हे 2 व्हिडिओ मी नक्की तुमच्यासाठी घेऊन येईन मित्रांनो. तुम्ही जास्तीत जास्त कमेंट करा आणि जास्तीत जास्त मित्रांनो आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करा, जेणेकरून ज्यांना माहीत नाही फिजिकल कसं होतं का मित्रांनो त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. तर चला मित्रांनो नक्की कमेंट करा की बाबा एवसीची रिटर्न एक्झाम आणि ऑनलाईन 2 व्हिडिओ आपण नक्कीच आणू चांगला. या व्हिडिओला मित्रांनो लाईक शेअर कमेंट नक्की करा. चला मित्रांनो आता अशा भरत्या येत राहतील. याची एकदम मित्रांनो तंतोतंत अपडेट येईल तुम्हाला. GR मधली माहिती मी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.